नारायण राणे निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत। आज मोठं शक्ती प्रदर्शन नारायण राणे करताना पाहायला मिळत आहेत। लांबच्या लांब गाड्यांच्या रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत। थोड्याच वेळात मोपा विमानतळावरून नारायण राणे सिंधुदुर्गात दाखल होतील। या आपल्यासोबत काही राणे समर्थक आहेत। मॅडम, काय सांगाल, आज राणे साहेब निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच येत आहेत आणि तुम्ही सगळं शक्ती प्रदर्शन करतायत, काय सांगाल? राणे साहेब जेव्हा जेव्हा सिंधुदुर्गमध्ये येतात तेव्हा अशाच संख्येने आम्ही एकत्र असतो राणे साहेबांचं स्वागत करायला। त्याचप्रमाणे यानंतर इलेक्शन नंतर पहिल्यांदाच आम्ही सगळे कार्यकर्ते साहेबांना भेटणार आहोत, साहेबांना अभिनंदन करणार आहोत। त्यासाठी आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत। राणे साहेब प्रचारामध्ये अलिप्त होते आणि यानंतर 50-50 जो आहे रेशो राहिलाय निकालाचा, आणि यानंतर त्यांचं स्वागत पहिल्यांदाच होत आहे। हजारो कार्यकर्ते आहेत, विशेषतः भाजप शिवसेना कार्यकर्ते आहेत आणि राणे समर्थक पण आहेत। कसं बघता याकडे? तुम्ही निवडणूक बघितली असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही सगळे राणे समर्थक जे आहोत ते आज जे एकवटलेलो आहोत ते साहेबांचं अभिनंदन करायला। ज्या खासदार आहे, आपले साहेब खासदार आहेत आणि त्या ठिकाणी युतीमधल्या सगळ्या सीट आलेल्या आहेत आणि त्या निमित्ताने खासदारांचं अभिनंदन करणं, स्वागत करणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे। त्या निमित्ताने आम्ही सगळे इथे आलेलो आहोत। देवगडचे पदाधिकारी, काय सांगाल, कसं स्वागत असेल? कारण असं मानलं जातंय की 10,000 पेक्षा जास्त ताफा असेल गाड्यांच्या स्वागतासाठी। नक्कीच सगळे जे लोक जी येतात की आपण कार्यकर्ते म्हणा, पदाधिकारी, ते साहेबांच्या प्रेमापोटी तिथे येत असतात। पूर्ण सिंधुदुर्गामध्ये आजपर्यंत साहेबांनी केलेला विकास पाहता आपल्याकडे सगळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळे लोक त्यांच्यावर खूप प्रेम करतात आणि त्यामुळे 10,000 पेक्षा जास्त लोक उपस्थित राहून साहेबांचं स्वागत करणार आहे। कसं असेल स्वागत, कारण तुम्ही देवगड वरून आलेला आहात, आणि कसं बघता या स्वागताकडे? निश्चितपणे पूर्ण जिल्ह्यातून राणे साहेबांचा सगळा ताफा आलेला आहे। राणे साहेबांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते इथे आलेले आहेत। निश्चितपणे तुम्ही जसं म्हणताय तसं 10,000चा जो ताफा आहे हा असेल, त्यापेक्षा अधिकही असेल, पण कमी असणार नाही। आपल्यासोबत महाजन आहेत, काय सांगाल तुम्ही? विशेष स्वागत आहे राणे साहेबांचं, कारण पूर्ण भाजप एकवटलेले आहे, शिवसेना एकवटले आणि राणे समर्थक एकवटलेले आहेत। खरी गोष्ट आहे, राणे साहेब हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं केंद्रबिंदू गेली 35 ते 40 वर्ष राहिलेले आहेत आणि राणे साहेब जिथे आहेत तिथे विकास आहे, राणे साहेब जिथे आहेत तिथे विजय आहे, हे समीकरण गेले 40 वर्ष आपण बघतोय। आणि कोकणातली जनता सुज्ञ आणि राणे साहेबांच्या पाठीशी आहे, हे ह्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतंय। कसं असेल शक्ती प्रदर्शन, कारण मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते एकवटलेले आहेत? शक्ती प्रदर्शन म्हणायला हरकत नाही काय? शक्ती प्रदर्शन म्हटलं तर ते वावगं ठरणार नाहीये। खऱ्या अर्थाने राणेसाहेब ज्या ज्या वेळेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतात त्या त्या वेळेला ते कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा संचार येतो, एक प्रकारची ऊर्जा येते, एक प्रकारची एनर्जी येते। आपण ह्यापूर्वी देखील बघितलंय की राणेसाहेब मुख्यमंत्री असतील, राणेसाहेब महसूल मंत्री असतील, ज्या ज्या वेळेला सिंधुदुर्गामध्ये राणेसाहेब यायचे त्या त्या वेळेला 500 गाड्यांचा ताफा राणेसाहेबांसोबत ह्या पूर्वी सुद्धा राहिला आहे। त्याचीच पुनरावृत्ती आपल्याला आज बघायला मिळते। हे सगळे कार्यकर्ते घोषणाबाजी जी आहे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते की राणे समर्थक असतील, भाजपचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते असतील, मोठ्या संख्येने इथे एकवटलेले पाहायला मिळत आहेत आणि निश्चितच जोरदार शक्ती प्रदर्शन हे राणे समर्थकांच्या वतीने, विशेषतः भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते करताना पाहायला मिळतात। थोड्याच वेळात नारायण राणे या ठिकाणी दाखल होतील आणि बांदा टू कणकवली पर्यंत भव्य रॅली निघाल्यानंतर संध्याकाळी 6:30 वाजता नारायण राणे काय बोलतात याकडे संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं पाहायला मिळतं। भरत केसरकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग।